आले असून रोह्यात कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। रोह्याजवळ भिसेखिंडीत दरड कोसळली आहे। परभणी जिल्ह्यात शेत शिवारातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, तीळ आदी पीक चांगलं जोमात वाढलेलं दिसून येत आहे। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीजवळ असून संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणेनं सतर्क राहावं अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत। मुंबईमधील तुळशी तलाव पूर्ण भरला असून मुंबईला पाणी पुरवणाऱ्या 7ही तलावात 40.99% पाणीसाठा उपलब्ध झाला असून सप्टेंबर अखेरपर्यंतची मुंबईची तहान भागेल अशी माहिती मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागानं दिली आहे। गडचिरोली तालुक्यातील कोटेगाव कुंभी नाल्याच्या काठावर शेतकरी अडकले होते। आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आज हा जो आपण पाहताय हा माझा एक्सेस डाटा D368 मल्टीबँड मल्टीफंक्शन पॉकेट साइज रेडिओ आहे। आणि आता आपण जे ऐकताय ते मीडियम वेव्ह किंवा AM वर आकाशवाणी पुणे केंद्र 792 किलोहर्ट्झ। नुकसान झालं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्री खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे। राजापूर तालुक्यातली कोदवली नदी आज तारीख 21 जुलै 2024 देखील वाढली आहे, मात्र त्यांनी अद्याप इशारा पातळी गाठलेली नाही। जुलैच्या पारंपरिक घटकांचा वापर करताना आवश्यकतेनुसार आधुनिक पद्धतीचा अवलंब हा रेडिओ हा खूप छान पॉकेट साइज रेडिओ आहे। ह्याला ब्लूटूथ FM स्टिरिओ ऐकता येतं। SD कार्ड वर पण आपण हा रेडिओ ऐकू शकतो आपली आवडती गाणी। अंतरावर असलेल्या गावांचा अपवाद वगळता बैलांचा नांगर फिरत असल्याचं चित्र आता इथे दुर्मिळ झालंय। कारण चिखलणीसह शेतीच्या अनेक कामांसाठी पॉवर टिलरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागलाय। शेतीचं आणि हा रेडिओ मुळातच घटत चाललेलं प्रमाण शेतमजुरी बॅटरी 18650 लिथियम बॅटरीवर चालतो आणि पॉवर टिलरसाठी मिळणारं अनुदान अशा भरपूर बॅकअप आहे त्याला रेडिओसाठी। यांत्रिकीकरण होण्याला मर्यादा असल्या आणि FM स्टिरिओ लागला की इथे जो इंडिकेटर आहे का ग्रीन होतो। FM स्टिरिओ आपण जर हा रेडिओचे इयरफोनवर जर ऐकला तर होतं। हे बघा या इथे हे सॉकेट आहेत वेगवेगळी। SD कार्ड इथे टाकू शकतो आपण। हे इयरफोनचं आहे 3.5चं जॅक। हे USB चं पोर्ट आहे, USB द्वारे पण ऐकू शकता। हे आहे SD कार्ड आणि हा आहे टाइप C चार्जिंगचा स्लॉट। आज राज्यात सर्वत्र गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। आज रविवार गुरुपौर्णिमा आहे। आयोजन करण्यात आलं आहे। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरी होते। ही या रेडिओची बॅक साइड आहे। गुरुपौर्णिमा उत्सवाला काल सुरुवात झाली आणि हा याच्यात महादूतावासामधील अधिकारी माईक हॅकी श्री साईबाबांच्या एक्सेस डाटा 368 मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्राचे गाडे अभ्यासक डॉक्टर ब देगलूरकर हे आधुनिक युगातील ऋषी परंपरेचे पाईक असल्याचे इकडल्या बाजूला काही नाही आहे। इकडे आहे ट्युनिंग आणि व्हॉल्यूम कंट्रोल। अथातो बिंब जिज्ञासा या मराठी ग्रंथाचं प्रकाशन करताना भगवत बोलत होते। महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वतीनं पुण्यात आयोजित 71व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात पुणे ब्लूटूथ TF कार्डवर गाणं ऐकू शकता आपण। ब्लूटूथ मोड by TF card. गाणं पुढे मागे करू शकतो आपण।
यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. तर मित्रांनो, आपल्याला जर रेडिओ घ्यायचा असेल तर हा रेडिओ Amazon.in वर अवेलेबल आहे, आपण घेऊ शकता. वेगवेगळ्या स्कीममध्ये याची किंमत कमी जास्त होत असते. कधी हा 1900 रुपयाला मिळतो, कधी हा 2000ला मिळतो, कधी 1400ला सुद्धा मिळतो. तेव्हा जरा Amazon.in वर लक्ष ठेवा सेलवर, आणि जरूर हा रेडिओ घ्या आणि एन्जॉय करा. बाय बाय फ्रेंड्स. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार